हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज होता आमचा ताज फलकनुमा पॅलेस हैदराबादमधला चेकआउट डे आणि आमच्या ट्रिपचा लास्ट डे सुद्धा. म्हणून चेकआउट करायच्या आधी पॅलेसचा मॉर्निंग व्ह्यू मिस करायचा नव्हता आणि राज सकाळी 6 वाजताच उठून सायकलिंग ॲक्टिव्हिटीसाठी निघाले होते. मला ईशामुळे लवकर उठता नाही आलं आणि हा चान्स मला मिस झाला. तुम्ही बघू शकता की मॉर्निंग टाइमला पॅलेस किती पीसफुल आणि काम वाटतो. चारी बाजूला बर्ड्सचा आवाज आणि पिकॉक्सचा स्वीट साऊंड येत होता. खूप फ्रेश आणि रॉयल फिलिंग होती. सकाळी 6 वाजता राजने सायकलिंग ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली आणि एंट्री गेटपासून पॅलेसपर्यंतचा सुंदर मॉर्निंग व्ह्यू कॅप्चर केला. काल स्टाफने सांगितलं होतं की मॉर्निंगला पिकॉक बघायचा असेल तर सायकलिंग ॲक्टिव्हिटी नक्कीच मिस करू नका. सो राजने ही अपॉर्च्युनिटी सोडली नाही. त्यांना खूप मस्त पिकॉक स्पॉटिंग पण झाली आणि नॅचरल लाईटमध्ये पॅलेस अजूनच सुंदर दिसतो. इथे तुम्ही बघू शकता. मी हा चान्स मिस केला. बट कुछ नहीं, हम फिर से आएंगे. मी तर राजला सांगितलं की वन्स इन अ इयर तरी आपण या पॅलेसला नक्कीच व्हिजिट करूया. तुम्हाला सुद्धा लाईफ टाईममध्ये एकदा तरी रॉयल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ताज फलकनुमा पॅलेस नक्कीच व्हिजिट करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आम्ही फ्रेशनअप झालो आहोत आणि फ्रेशनअप झालो आहोत आणि आता आम्ही चाललो थोडं स्विमिंग एरिया एक्सप्लोर करायला. थोडं स्विमिंग एरिया एक्सप्लोर केल्यानंतर मग इकडे ह्या साईडला तुम्हाला ब्रेकफास्ट आहे. तो ब्रेकफास्टलाही तिथे आपण जाऊ स्विमिंग एरिया एक्सप्लोर केल्यानंतर. आणि ब्रेकफास्टमध्ये बघू काय काय मेन्यू आहे. चलो लेट्स गो. सो फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो. स्विमिंग पूल एरिया पॅलेसच्या थोड्या खालच्या साईडला आहे. त्याच्या आधी स्पा आणि जिम एरिया येतो. तिथे एक छान लोटस पॉन्ड पण आहे. त्यातली फुले खूप सुंदर दिसत होती. स्विमिंग पूलकडे जाताना थोडा डाऊनहिल वॉक करावा लागतो. मॉर्निंगला लॉन एकदम फ्रेश आणि ब्युटिफुल दिसत होता. तिथे पण पिकॉक्स मस्त रोम करत होते. ईशा प्रत्येक पॉइंट एन्जॉय करत होती. तिला हा पॅलेस इतका आवडला की ती सतत म्हणत होती, मम्मा आपण परत इथे येऊया. खरंच फॅमिली आणि किड्ससाठी ही प्रॉपर्टी खूपच परफेक्ट आहे.
पूल एरिया पण खूप ब्युटिफुल होता. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे स्विमिंग करता आले नाही. आणि तिथे एक सुंदर ब्रिज आहे जो जो फोटोजसाठी परफेक्ट स्पॉट आहे. तिथून पॅलेसचा व्ह्यू पण खूप मस्त दिसतो. काही फोटोज काढून आम्ही ब्रेकफास्टसाठी डायनिंग हॉलकडे निघालो. तिला एक फूल काढून दे गं. ब्रेकफास्टमध्ये इतक्या व्हरायटीज होत्या, तुम्ही इथे बघू शकता. पण मॉर्निंगला आपण जास्त ब्रेकफास्ट करू शकत नाही, सो राजने मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय केला. ईशासाठी तिचा फेवरेट डोसा घेतला आणि मी चीज ऑमलेट ऑर्डर केला, कारण सकाळी मॉर्निंग म्हणजे मला इतकं हेवी ब्रेकफास्ट नाही जात. मी कुठेही बाहेर गेले तर मी लाईट ब्रेकफास्ट प्रेफर करते. आणि ब्रेकफास्ट दरम्यान आम्हाला एक लवली ॲनिव्हर्सरी सरप्राईज मिळालं. हॉटेल स्टाफने आमच्यासाठी स्पेशल केक, बुके आणि ग्रीटिंग कार्ड अरेंज केला होता. हॉटेल स्टाफने आमच्यासाठी स्पेशल केक, बुके आणि ग्रीटिंग कार्ड अरेंज केलं होतं. त्याचसोबत फ्ल्यूट म्युझिक वाजवून खरंच खूप स्पेशल फील करून दिलं. हा मोमेंट आमच्यासाठी खूप मेमोरेबल होता. ब्रेकफास्ट नंतर पॅलेस समोर बसून थोड्या गप्पा मारल्या आणि शेवटचा ब्युटिफुल व्ह्यू एन्जॉय केला. आमचं ब्रेकफास्ट सुद्धा झालेलं आहे आणि थोडं रिलॅक्स आम्ही ते चिल करत आहोत. ॲक्च्युली इकडे यायचं कारण एकच होतं, बिकॉज ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी होती अँड वी वॉन्टेड टू सेलिब्रेट दॅट ॲनिव्हर्सरी इन धिस हैदराबाद फलकनुमा पॅलेस. सो मला तरी काही आयडिया काहीच माहीत नव्हतं आणि त्याने आम्हाला हे कालसुद्धा हे असे छान सिंगल रोज बुके आणि विथ दिस क्यूट ग्रीटिंग कार्ड आम्हाला दिलं होतं त्याने. तर कालही त्यांनी सेलिब्रेट केलं आणि इवन नाईटला आणि आत्तासुद्धा, म्हणजे 3 times वी हॅव सेलिब्रेटेड अवर ॲनिव्हर्सरी हिअर. आणि तुम्ही असं तुमचं काही स्पेशल डे असो किंवा वॉट एव्हर सेलिब्रेशन इट इज, तुम्ही फक्त जस्ट त्यांना आधी सांगू शकता. बिफोर अरायव्हिंग. बिफोर अरायव्हिंग तुम्ही त्यांना आधी सांगू शकता की आमचं असं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. सो ते तुम्हाला ॲज अ सरप्राईज देतील. सो हे माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं. सो थँक्स टू राज ॲक्च्युली. थँक्यू. आणि सो असा होता आमचा वन नाईट स्टे ॲट फलकनुमा पॅलेस. सो आता थोड्याच वेळात आम्ही चेकआउट करणार आहोत आणि दिस इज आर लास्ट डे इन हैदराबाद. आणि त्यानंतर आमचं इव्हनिंगला बस आहे. सो अगेन वी विल बी गोईंग बॅक टू आवर होमटाऊन. आता तुमच्यासोबत ताज फलकनुमा पॅलेस बुकिंग रिलेटेड काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करते आहे. सो टिप नंबर 1 इज, आम्ही या पॅलेसबद्दल आधी खूप रिसर्च केला होता आणि हैदराबादला आम्ही ऑफ सीझनमध्येच आलो होतो. हाच आमचा एक बिगेस्ट ॲडव्हान्टेज होता. टिप नंबर 2 इज, या पॅलेसचा नॉर्मल रूम रेट अराउंड 50,000 पर नाईट आहे.
आणि रॉयल सूट बुक केल्यास 1 लाख टू 1.5 लाख पर नाईटपर्यंत कॉस्ट जाऊ शकतो. टिप नंबर 3 इज ऑफ सीझनमुळे आम्हाला बुफे ब्रेकफास्टसह रूम अराउंड 30K पर नाईट पडली. टिप नंबर 4 इज राजकडे ताज एपिकेअर मेंबरशिप असल्यामुळे आम्हाला त्यावर 25% डिस्काउंटही मिळाला. त्यामुळे टॅक्सेस वगैरे धरून आमची कॉस्ट अराउंड 25K पर नाईट पडली. पण स्टोरी इथे संपत नाही बरं का. राजकडे अमेरिकन एक्सप्रेस MX क्रेडिट कार्ड असल्यामुळे त्यांना ताज हॉटेलचे वाउचर्स मिळाले होते. आमच्याकडे 20,000चे ताज वाउचर्स होते, त्यामुळे आमचा इफेक्टिव्ह स्टे कॉस्ट फक्त 5,000 मध्ये कम्प्लीट झालं. हे सगळं राजने मला ॲनिव्हर्सरी सरप्राईज म्हणून प्लॅन केला होता. सो थँक्स टू राज. आणि राजला क्रेडिट कार्ड्स आणि ट्रॅव्हल हॅक्सबद्दल खूप चांगली नॉलेजसुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा असे ट्रॅव्हल सेविंग्स, क्रेडिट कार्ड टिप्स किंवा बुकिंग हॅक्स जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. राज डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेन. आता शेवटची ॲक्टिव्हिटी होती ईशासाठी. एंट्री गेट जवळ किड्ससाठी रिमोट इलेक्ट्रिक कार्स ठेवल्या होत्या. ईशाने त्या कारमध्ये मस्त एन्जॉय केला. तिथे तिचे पप्पा तिला गाईड करत होते आणि तिची एक्साइटमेंट बघून आम्हालाही खूप मजा आली. तिथे काही लास्ट फोटोज काढले आणि बघता बघता आमचा चेकआउट टाइमही झाला होता. तर असा होता आमचा ताज फलकनुमा पॅलेस हैदराबाद मधला रॉयल एक्सपिरियन्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली गाईज आम्ही चेकआउट करत आहोत आणि वन मोर सरप्राईज त्यांनी आम्हाला दिला आहे अँड दॅट इज ती क्यूट फ्रेम त्यांनी दिली आम्हाला बिकॉज आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं त्यामुळे. आणि अनदर इज दी सिंगल बुके अँड दिस इज स्पेशल. त्याच्यामध्ये आय थिंक पेस्ट्री आहे वाटतं. सो हे सुद्धा त्यांनी दिलं आम्हाला. अशाच ट्रॅव्हल हॅक्स, लक्झुरी स्टे आणि इंटरेस्टिंग ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनलसोबत कनेक्ट रहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय बाय.